आज या ठिकाणी आपले महानगरपालिकेचे 2026 ही महानगरपालिकेचे नगरसेवकाचे इलेक्शनचे आज आमच्या वडगाव श्री मतदारसंघातनं प्रभाग क्रमांक 1 मधनं या ठिकाणी नारळ वाढून ग्रामदैवत भैरवनाथ याची पुढली आमची सुरुवात आमच्या ग्रामस्थांची होती ती आमच्या ग्रामदैवताच्या इथनं आणि आज प्रभाग क्रमांक 1 चा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुभारंभ झालेला आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये वडगाव श्री मतदारसंघ आणि पुणे महानगरपालिका याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे। गेले अनेक वर्ष या ठिकाणी सत्ताधारी पक्ष जे होते त्यांच्याकडनं अनेक नागरिकांच्या या ठिकाणी आशा ज्या त्यांची अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि आता येत्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। नागरिकांना माहिती आहे की अजितदादा हे प्रत्येक आठवड्याला पुण्यामध्ये असतात, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी अवेलेबल असतात आणि म्हणूनच जो पालक त्याचीच पालिका या कन्सेप्ट खाली आम्ही पुढे जाणार आहोत। प्रचाराची सुरुवात प्रभाग 1 मधून झालेली आहे। आजपर्यंतचा हा इतिहास आहे। वडगाव श्री मतदारसंघात नव्हे तर पुणे शहरामध्ये पहिल्या क्रमांकाने आणि चांगल्या मतदार आधिक्याने या ठिकाणी टिंगरेच निवडून येतात ही आपल्याला सर्वांना कल्पना आहे। पुणे शहरात किती आपले नगरसेवक निवडून येतील यावेळेचं वातावरण पाहता गेले 4 वर्ष प्रशासक राज्य होते त्याच्या अगोदरचे सत्ताधारी होते त्यांनी लोकांची निराशा केलेली आणि त्यामुळे या पुणे शहरामध्ये सर्वात जास्त नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येतील याची आम्हाला खात्री आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभाग क्रमांक 1 हा कायमच गाजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि याची व्याप्ती मोठी आहे। गेले अनेक वर्ष लोकांच्या बऱ्याचशा अडचणी आहेत त्यावेळेस म्हणजे आजपर्यंत ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्या काळात ज्या योजना झाल्या म्हणजे मग त्यात गरिबांसाठी आम्ही वाल्मिकी आंबेडकर योजना असेल, DSUP योजना असेल, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना असेल, मेडिकल साठी या ठिकाणी आम्ही शहरी गरीब योजना असेल किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही अनुदान असेल हे सगळ्या योजना आजपर्यंत झाल्यात त्या सर्व गरिबांना डोळ्यासमोर ठेवून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आल्या। त्यानंतर आज ताग्यात गरिबांसाठी कुठलीही योजना कोणत्याही सरकारने आणली नाही। मग मोठे प्रोजेक्ट झाले तुम्हाला सर्वांना माहिती अजितदादाच्या माध्यमातून भामा आस्कर सारखा प्रोजेक्ट या भागाला पूर्व भागाला पाणी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला आहे। धानुरीकरांना जे 2-2, 3-3 दिवस पाणी साठी वाट पाहावी लागायची आज दररोज पाणी या ठिकाणी झालेलं आहे। त्याच पद्धतीने या भागामध्ये छोटी घरं होती त्यासाठी नियोजन करून आतले रस्ते लाईट पाणी हेही चांगल्या पद्धतीने आपल्या माध्यमातून झाले। येत्या काळामध्ये मोठे डीपी रस्ते जे प्रलंबित आहेत तेही मार्गी लागतील अशी अपेक्षा आमची आहे आणि निश्चितपणे आमचे सर्व उमेदवार त्यासाठी कटिबद्ध राहतील याची खात्री देतो। त्याला अजितदादांचाही पूर्णपणे पाठिंबा राहील एवढंच सांगतो थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।